नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण पोलीस भरती सराव चाचणी क्रमांक 4 पाहणार आहोत. बघा, आपण पोलीस भरतीसाठी एक टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, ज्याचे 3 सेशन जे आहेत ते आपण ऑलरेडी कंडक्ट केलेले आहेत. आणि या 3 टेस्ट सिरीजची लिंक जी आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर ते लेक्चर तुम्ही मिस केले असतील तर ते देखील चेकआउट करा, कारण ते देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही क्वेश्चन कव्हर करणार आहोत ते सगळे वन लाइनर क्वेश्चन आहेत. आणि हे क्वेश्चन जे आहेत ते सगळेचे सगळे हिस्ट्रीशी रिलेटेड आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा, हिस्ट्री हा तुमच्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे, कारण याच्याशी रिलेटेड जेवढे काही क्वेश्चन येतात ते सगळे सेट असतात क्वेश्चन. हे पुढे पाठीमागे काय क्वेश्चन होत नाहीत, हे ॲज इट इज क्वेश्चन विचारले जातात. जर तुम्ही हिस्ट्रीचा पोर्शन जर स्ट्रॉंग करत असाल तर तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये तो स्कोरिंग सब्जेक्ट ठरेल विद्यार्थी मित्रांनो. तर चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. तर आजच्या लेक्चरमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात. बघा, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 गोपाळकृष्ण गोखले. बघा, महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते किंवा यांच्या महात्मा गांधींचा विचारांवरती गोपाळकृष्ण गोखलेंच्या विचारांचा पगडा होता. तर इथे महात्मा गांधींचा विषय आलेला आहे. तर आपण महात्मा गांधींबद्दल आणखीन काही महत्त्वाच्या फॅक्ट पाहणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा आहेत आणि त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, महात्मा गांधी इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याला डबल स्टार मार्क करून ठेवा, कारण हमखास परीक्षेला याच्यावरती एक तरी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. आणि आपण जे हे पॉईंट पाहणार आहोत महात्मा गांधींविषयी, ह्याच्यातील बरेच वेळेला प्रश्न परीक्षेला पडलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर हा पॉईंट तुम्ही योग्यरित्या कव्हर करत असाल किंवा नोट डाऊन करून घेत असाल तर परीक्षेला तुम्हाला आय अशुअर यू 1 किंवा 2 मार्क तर जरूर मिळून जाईल. तर बघा, महात्मा गांधींचा जो जन्म झालेला आहे तो झालेला आहे 2 ऑक्टोबर 1869ला पोरबंदर, गुजरात या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा, 2 ऑक्टोबरला आपण गांधी जयंती, त्याचबरोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस देखील साजरा करतो. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्यानंतर बघा, त्यांचा मृत्यू झालेला आहे 30 जानेवारी 1948ला बिर्ला हाऊस, दिल्लीमध्ये. बघा, हा क्वेश्चन जो आहे तो KBCला देखील विचारण्यात आलेला आहे, तर हा पॉईंट देखील महत्त्वाचा आहे. बघा, प्रभाव, त्यांच्यावरती कोणाच्या विचारांचा प्रभाव होता. आत्ताच आपण त्यांचे राजकीय गुरु पाहिले गोपाळकृष्ण गोखले, तर आणखीन 2 व्यक्तींच्या विचारांचा त्यांच्यावरती प्रभाव होता, लिओ टॉल्स्टॉय आणि जॉन रस्किन. त्याच्यानंतर बघा, 1888ला वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि परत 1891ला ते भारतात परत आले होते. त्याच्यानंतर बघा, इकडे एक थोडं करेक्शन आहे, 1900 नाही आहे तर 1893ला ते काय केलं, त्यांनी नाताळ दक्षिण आफ्रिकेमध्ये कामाला गेले आणि ते कोणत्या कंपनीमध्ये काम करत होते. बघा, दादा अब्दुल्ला आणि कंपनीमध्ये ते काम करत होते दक्षिण आफ्रिकेमध्ये. त्याच्यानंतर एक घटना घडलेली आहे ज्यांनी त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिलेली आहे किंवा त्यांच्या विचारांवरती प्रभाव पडलेला आहे या घटनेमुळे. तर जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये होते गांधीजी, तेव्हा गांधीजींना पीटर मॅरिट्झबर्ग या रेल्वे स्थानकावरून रेल्वेतून बाहेर ढकलण्यात आलेलं होतं आणि याच्यात त्यांच्या जीवनावरती खूप मोठा प्रभाव पडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण काय होतं बघा, वर्णभेद हे कारण होतं त्याचं, त्या पाठीमागचं. आणि त्याच्यानंतर बघा, 9 जानेवारी 1915ला गांधीजी तब्बल 21 वर्षानंतर भारतात परत आले आहे. आणि बघा, या गांधीजी परत आलेल्या दिवसालाच म्हणजेच 9 जानेवारीला आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो. तर हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर बघा, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची सत्याग्रहे केलेली आहेत त्यांनी, तर ती कोणती कोणती आहेत ते पाहूया. बघा, चंपारण्य सत्याग्रह आणि खेडा सत्याग्रह केलेला आहे 1918ला. त्याच्यानंतर असहकार आंदोलन 1920ला केलेलं आहे आणि त्या आंदोलनादरम्यानच बघा 4 फेब्रुवारी 1922ला चौरी चौरा प्रकरण झालेलं आहे. त्याच्यानंतर सविनय कायदेभंग केलेला आहे त्यांनी 1930ला. तर या दरम्यान त्यांनी दांडी यात्रा काढलेली होती 12 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान. आणि त्याच्यानंतर सर्वात लास्टला त्यांनी काय केलेलं आहे, छोडो भारत आंदोलन केलेलं आहे 1942ला. आणि या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे 15 ऑगस्ट 1947ला, आणि जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे सगळ्याचे सगळे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, सगळे पॉईंट नोट डाऊन करून घ्या, जे तुम्हाला परीक्षेला नक्कीच फायदेशीर ठरतील. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, छोडो भारत चळवळीच्या वेळी व्हॉइसरॉय कोण होते असं तुम्हाला विचारलं. बघा, छोडो भारत चळवळ जी आहे ती 8 ऑगस्ट 1942ला चालू झालेली होती. हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे, हे देखील इम्पॉर्टंट आहे. 8 ऑगस्ट 1942ला जेव्हा छोडो भारत चळवळी चालू झाली तेव्हा व्हॉइसरॉय हे पद
होतं आणि हे जे व्हॉइसरॉय कोण होते बघा, लॉर्ड लिनलिथगो होते छोडो भारत चळवळीच्या वेळी. बघा व्हॉइसरॉय हे इम्पॉर्टंट पद आहे. याच प्रमाणे आणखीन इम्पॉर्टंट पदं आहेत, ती पदं देखील पाहूया, कारण त्याच्यावरती देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल पहिले गव्हर्नर कोण होते किंवा पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, हे देखील तुम्हाला विचारलं जातं बरेच वेळेला परीक्षेला, तर ते देखील पाहूया. बघा पहिले गव्हर्नर होते वॉरेन हॅस्टिंग्स. यांचा कालावधी बघा 1773 ते 1785च्या दरम्यान होता. त्याच्यानंतर एक पद निर्माण झालं गव्हर्नर जनरल. बघा गव्हर्नर जनरल होते, पहिले गव्हर्नर जनरल होते विल्यम बेंटिक, ज्यांचा कालावधी होता 1828 ते 1835 या दरम्यान. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1857च्या लढाईनंतर अजून एक पद निर्माण झालं, जे पद होतं व्हॉइसरॉय नावाचं. तर व्हॉइसरॉय, पहिले व्हॉइसरॉय जर तुम्हाला विचारलं तर ते होते लॉर्ड कॅनिंग. बघा यांचा कालावधी होता 1858 ते 1862च्या दरम्यान. तर बरेच वेळेला तुम्हाला भारतीय व्हॉइसरॉय, पहिले भारतीय व्हॉइसरॉय विचारले जातात, तर त्यांचं नाव देखील तुम्हाला माहिती पाहिजे, ते देखील इम्पॉर्टंट आहे. तर ते होते चक्रवर्ती राजगोपालाचारी, पहिले भारतीय व्हॉइसरॉय विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे, भारत माता या प्रसिद्ध चित्राचे चित्रकार कोण होते असं तुम्हाला विचारलं आहे. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे अभिनिद्रनाथ टागोर. हे भारत माता या प्रसिद्ध चित्राचे चित्रकार होते विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय विचारला आहे, तराईंची दुसरी लढाई मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये कोणत्या वर्षी झाली असं विचारलं. बघा तराईंच्या 3 लढाया झालेल्या आहेत, तर त्या तिन्हींबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. तर या प्रश्नाचं पहिले योग्य उत्तर बघूया. बघा 1192ला तराईंची दुसरी लढाई झालेली होती मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये. पहिली बघा तराईंची पहिली लढाई कधी झालेली आहे, 1191ला. कोणादरम्यान झालेली आहे, मोहम्मद घोरी आणि चहामानस यांच्या दरम्यान झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरी लढाई आत्ताच आपण बघितलं 1192ला मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये झालेली आहे. तर तिसरी लढाई जी आहे ती 1216ला झालेली आहे इल्तुतमिश आणि ताज अल दिन इल्दियाज यांच्यामध्ये. बघा इल्तुतमिश आणि ताज अल दिन इल्दियाज यांच्यामध्ये 1216ला तराईंची तिसरी लढाई झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते असं तुम्हाला विचारलंय. तर सरदार बलदेव सिंग चोकर हे भारताचे पहिले संरक्षण मंत्री होते विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा कालावधी बघा 1947 ते 1952 या दरम्यान होता. आता भारताचे पहिले विचारलेले आहेत, आता सध्याचे देखील तुम्हाला माहिती पाहिजेत. बघा सध्याचे संरक्षण मंत्री आहेत आपले राजनाथ सिंग, जे 29वे संरक्षण मंत्री आहेत. त्याच्यानंतर बरेच वेळा तुम्हाला परीक्षेला पहिल्या महिला संरक्षण मंत्री विचारले जातात, तर हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे बघा. पहिल्या महिला संरक्षण मंत्री विचारल्या भारताच्या, तर त्या आहेत इंदिरा गांधी. 1975 दरम्यान त्या संरक्षण मंत्री होत्या. पण जर तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न विचारला की पहिल्या पूर्णकालीन महिला संरक्षण मंत्री कोण होत्या, तर त्या होत्या विद्यार्थी मित्रांनो निर्मला सीतारामन, ज्यांचा कालावधी होता बघा 2017 ते 2019 दरम्यान. तर या दोन्ही क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. पूर्णकालीन विचारलं तर त्या होत्या निर्मला सीतारामन आणि पहिल्या महिला विचारल्या होत्या तर त्या होत्या इंदिरा गांधी 1975 दरम्यान. बघा त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालय त्याचबरोबर पंतप्रधान पद देखील होतं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, फिनिक्स फार्माची स्थापना कोणी केली असं तुम्हाला विचारलं. तर बघा फिनिक्स फार्माची स्थापना जी आहे ती महात्मा गांधींनी केलेली आहे 1904 साली. बघा फिनिक्स फार्मा जे आहे ते एक आश्रम आहे साऊथ आफ्रिकेमधलं आणि याची स्थापना महात्मा गांधींद्वारे करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारला आपल्याला, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात विभक्त मुस्लिम देशासाठी पाकिस्तान शब्दाचा वापर प्रथम कोणी केला असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चौधरी रहमत अली यांनी पहिल्यांदा पाकिस्तान या शब्दाचा उल्लेख केलेला आहे किंवा भारतीय स्वातंत्र्य संग्रामात विभक्त मुस्लिम देशासाठी या शब्दाचा वापर पहिल्यांदा चौधरी रहमत अली यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला बघा, विश्व भारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली असं तुम्हाला विचारलं. तर बघा विश्व भारती विद्यापीठ जे आहे याची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी 1921ला केलेली आहे. बघा शांतिनिकेतन वेस्ट बेंगॉल किंवा पश्चिम बंगाल आपण ज्याला म्हणतो या ठिकाणी केलेली आहे विश्व भारती विद्यापीठाची स्थापना. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा
लॉर्ड माउंटबॅटन योजना कधी सुरू झाली किंवा ज्यालाच माउंटबॅटन प्लॅन असं म्हणतात, ही योजना जी आहे ती 1947ला सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर ह्याला बऱ्याच वेळेला पार्टिशन प्लॅन म्हणून देखील ओळखलं जातं. बघा, भारत आणि पाकिस्तानच्या निर्मितीच्या रिलेटेड ही पार्टिशन प्लॅन किंवा लॉर्ड माउंटबॅटन प्लॅन जो आहे तो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. भगतसिंग आणि राजगुरू यांना फाशी कधी देण्यात आली असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 23 मार्च 1931ला भगतसिंग आणि राजगुरू या दोघांना फाशी देण्यात आलेली आहे. आता इथे भगतसिंग यांचा उल्लेख आलेला आहे, तर यांच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात. बघा, यांची जन्म कधी झालेला आहे? 1907ला झालेला आहे, बंगा पंजाब या ठिकाणी. त्याच्यानंतर यांच्या जीवनातील किंवा यांनी स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेलं आहे किंवा त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना जर बघायच्या झाल्या त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात, तर त्या कोणत्या आहेत बघा. सॉन्डर्सची हत्या 17 डिसेंबर 1928ला करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर यांनी केंद्रीय असेंब्लीमध्ये बॉम्ब हल्ला केलेला होता 8 एप्रिल 1929ला आणि त्याच्यानंतर त्यांना 23 मार्च 1931ला फाशी देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, 13व्या शतकात राजस्थानातील माउंट आबू येथे प्रसिद्ध दिलवारा मंदिर कोणी बांधले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, विमल शहा यांनी 13व्या शतकात राजस्थानमधील माउंट आबू येथे प्रसिद्ध दिलवारा मंदिर बांधलेलं आहे. आता इथे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. बघा, राजस्थानमध्ये आहे माउंट आबू आणि त्याच्यानंतर तिथे दिलवारा मंदिर आहे जे बांधले विमल शहा यांनी. तर अशा गोष्टी लिंकअप करत चला, कनेक्ट करत चला, जेणेकरून तुम्हाला स्टडी करण्यासाठी ते इझी पडेल. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलं असं तुम्हाला विचारलं. तर बघा, धर्मपाल यांनी विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1. राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचा जनक म्हणून ओळखलं जात आहे. बघा, याचा जन्म जो आहे तो 1772ला झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ब्राह्मो समाज स्थापन केलेला होता 1928ला. बरेच वेळेला ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली असा परीक्षेला प्रश्न विचारला जातो किंवा त्यांनी पत्रकारिता केलेली होती, तर त्यांच्या काही मॅगझिनचं नाव तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं, तर ते देखील आपण पाहूया. पहिले तर हे लक्षात ठेवा की ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी 1928ला केलेली आहे. त्याच्यानंतर बघा, त्यांचं संवाद कौमुदी हा एक न्यूजपेपर होता. त्याच्यानंतर ब्रॅह्मॅनिकल मॅगझिन, त्याच्यानंतर मिरत उल अखबार आणि बंगदूत ही काही त्यांची प्रसिद्ध वर्तमानपत्र आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतात इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केले असं तुम्हाला विचारलंय. बघा, इंग्लिश एज्युकेशन ॲक्ट 1835चा आहे आणि या इंग्लिश एज्युकेशन ॲक्टद्वारे भारतात जे आहे ते मॅकॅले यांनी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणत्या पुस्तकातून घेण्यात आले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, हे वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे आणि जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यामध्ये गफलत करू नका. राष्ट्रीय गीत जेव्हा तुम्हाला विचारलं जातं तेव्हा ते वंदे मातरम आहे आणि राष्ट्रीय गीत जेव्हा विचारलं जातं ते वंदे मातरम आहे, तर राष्ट्रगीत विचारलं जातं तर ते जनगण मन आहे. बघा, राष्ट्रीय गीत हे 1896च्या कोलकाता अधिवेशनमध्ये गायण्यात आलेलं आहे आणि हे कोणत्या पुस्तकातून घेण्यात आलेलं आहे? आनंद मठा. त्याच्यानंतर बघा, राष्ट्रगीताबद्दल देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. राष्ट्रगीत जनगण मन जे आहे ते 1911च्या कोलकाता अधिवेशनमध्ये पहिल्यांदा गायलं गेलेलं होतं आणि याचे लेखक कोण होते बघा? रवींद्रनाथ टागोर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कनिष्कचे राजवैद्य कोण होते असं तुम्हाला विचारले. तर चरक हे कनिष्कचे राजवैद्य होते. नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, सिंधू संस्कृती कोणत्या नावाने ओळखली जाते असं तुम्हाला विचारलं. तर हडप्पा या नावाने ही संस्कृती ओळखली जाते. हडप्पा संस्कृतीलाच सिंधू संस्कृती का म्हणतात बघा, सिंधू नदीच्या खोऱ्यात 1921ला जॉन मार्शल यांनी या हडप्पा संस्कृतीचा शोध लावला असल्यामुळे हिला सिंधू संस्कृती असं देखील म्हटलं जाते. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन या हडप्पा संस्कृतीशीच रिलेटेड आहे बघा. हडप्पा संस्कृतीची मुख्य वैशिष्ट्य कोणती असं तुम्हाला विचारलंय. तर नगर रचना ही हडप्पा संस्कृतीचं मुख्य वैशिष्ट्य होतं. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे.
भारतरत्न व निशाने पाकिस्तान हे दोन्ही सन्मान कोणाला भेटले असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे मोरारजी देसाई. बघा मोरारजी देसाई हे 4थे पंतप्रधान होते. त्याचबरोबर मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री देखील होते आणि यांना भारतरत्न 1991ला तर निशाने पाकिस्तान 1990ला मिळालेलं होतं विद्यार्थी मित्रांनो. बघा यांनी महत्त्वाची केंद्रातील पदे देखील भूषवलेली आहेत. गृहमंत्री राहिलेले आहेत, त्याच्यानंतर अर्थमंत्री होते, त्याचबरोबर दुसरे डेप्युटी PM देखील होते विद्यार्थी मित्रांनो ते. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, मूलभूत शिक्षणाची कल्पना प्रथम कोणी दिली होती असं तुम्हाला विचारलंय. तर बघा महात्मा गांधींनी पहिल्यांदा मूलभूत शिक्षणाची कल्पना जी आहे ती दिली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. महात्मा गांधींच्या मृत्यूवर कोण म्हणाले होते की आपल्या जीवनातून प्रकाश गेला आहे असं तुम्हाला विचारलंय. तर बघा बऱ्याच वेळेला तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं जातं आणि त्या स्टेटमेंट कोणी बोललंय किंवा कोणी उच्चारलंय हे विचारलं जातं. तर हा देखील अशाच पद्धतीचा एक प्रश्न आहे. महात्मा गांधींचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा जवाहरलाल नेहरूंचे हे उच्चार होते की आपल्या जीवनातून प्रकाश गेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रद्द करावी अशी सूचना कोणी केली होती. तर ही सूचना केली होती महात्मा गांधी यांनी की स्वातंत्र्य भारत झाल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस जे आहे ते रद्द करावं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपलं पोलीस भरती सराव चाचणी क्रमांक 4 जे आहे ते इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आणि ते तुमच्यासाठी युजफुल ठरेल अशा मी आशा करते. तर नेक्स्ट लेक्चर आपण लवकरच अपलोड करूयात. नेक्स्ट सराव चाचणी जी आहे सराव चाचणी क्रमांक 5 ही लवकरच अपलोड करूया. जर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा हे तुम्हाला युजफुल वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंडसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. तर लेक्चर पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.